कॉंग्रॅच्युलेशन श्रुतिका, अभिनंदन. वॉज अलाइव्ह टुडे. आल्या बक्षीस समारंभाला. वय वर्ष मावळा, द मावळा इन टुडेज डे. सो मॅडमचं थिंकिंग मला खूप आवडलं की मॅडम मावळा म्हणजे काय. सो थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. दरवर्षीप्रमाणे हे किल्लेकरचं 11वं वर्ष आणि कल्पतरू गेले 6 वर्ष या हेरिटेज अवेअरनेस ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे आपल्या ज्या पुरातन सगळे आहेत, किल्ले आहेत, आपल्या केव्ज आहेत, तर हे जतन होण्यासाठी म्हणून आम्ही ही सगळी ॲक्टिव्हिटी मेन करतो. ओके. सो ह्याच्यामध्ये आपण असं बघतो की लहान मुलं मातीशी खेळतील, कारण आजकाल त्यांना मातीशी खेळायला मिळत नाही. आणि जे गड किल्ले ते बनवतात त्याची आपण शेवटी एक स्पर्धा अशी पण घेतो की त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात, नुसतंच मातीमध्ये खेळायचं म्हणून नाही. आणि मग आपण बक्षिसं देतो आणि मग तो बक्षीस समारंभ जो आहे तो आज होत आहे इकडे. सो सगळ्या शाळांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. सगळे शाळेतली मुलं याच्यामध्ये भाग घेतात. आपल्या निबंध स्पर्धा असतात, ड्रॉइंगच्या स्पर्धा असतात, रांगोळीच्या स्पर्धा असतात. पण विषय मात्र आपला ऐतिहासिकच असतो. आपण इतिहासाला सोडून कधी हे करत नाही, कारण आता इतिहास हा विषय मुळातच मुलांना इतका बोरिंग वाटतो. तर तो अजून अट्रॅक्टिव्ह कसा करता येईल, तो मोहक कसा करता येईल, मुलांना त्याच्याबद्दल जास्ती कसं सांगता येईल, हे या ॲक्टिव्हिटीचा पूर्ण उद्देश असतो. सो म्हणून आपण हे सगळं गेले 11 वर्ष करत आहोत. कोरमचा सहभाग कसा आहे याच्यामध्ये? कोरम आपल्याला नेहमीच, आता जसं तुम्ही बघताय तसं ही जागेची जी उपलब्ध आहे आणि जागा उपलब्ध करून देणंच आजकाल इतकं मोठं आहे, त्यामुळे कोरमचा नेहमीच त्याच्यामध्ये सहभाग असतो. आणि यावर्षी तर आपल्या स्पर्धासुद्धा कोरम मॉलमध्येच झाल्या. सो ते एक छान वैशिष्ट्य होतं की मुलांना मॉलमध्ये काहीतरी करता आलं, त्यामुळे त्या निमित्ताने मी कोरमचे सुद्धा आभार मानतो. मॅडम, असं वाटत नाही की पारितोषिक वितरण सोहळा हा थोडा उशिराने होतोय? हो, कारण नेहमीचा प्रॉब्लेम आहे. आणि मी अगदी आवर्जून सांगू इच्छिते की जेव्हा आपण एखाद्या मुख्य अतिथीला इतका मान सन्मान देऊन बोलवतो, तेव्हा कधीकधी मला पण असं वाटतं की या बालगोपाळांच्या वेळेला जरा महत्त्व मिळावं, कारण ते एकच रविवार असतो जो आईवडिलांबरोबर मिळतो. आणि मग असा वेळेचा थोडासा मागे पुढे झालं की त्यांचासुद्धा थोडासा हिरमुसतात मुलं. तर हे एक आपल्या सगळ्या मुख्य अतिथींसाठी की कृपया वेळ पाळत जा. किती मुलांना पारितोषिक देण्यात येणार आहे? आज आपले बघा, मेन आपली 3 पारितोषिकं असतात जी शाळेच्या मुलांसाठी असतात. पण बिकॉज आता आपली 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, आपलं 11वं वर्ष आहे, आपण सगळ्यांना एक छोटी ट्रॉफीसुद्धा देत आहोत. प्रत्येक मुलाला सर्टिफिकेट आणि मेडलसुद्धा मिळणार आहोत. याशिवाय आपल्या ज्या सोसायटीच्या किल्ल्यांच्या स्पर्धा आपण आयोजित करतो, यांचेसुद्धा 3 विनर्स आपण आज इथे अनाऊन्स करणार आहोत. ओके.